हॅलो फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट अश्विनी शिंदे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लीगल लेन्स या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. तुम्ही ईव्ही स्कूटर घेतली आहे आणि त्यासाठी लायसन्स लागतं की नाही हे माहीत नाही, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. बहुतांश लोकांचं असं म्हणणं आहे की जर तुम्ही ईव्ही स्कूटर घेतलेली असेल तर त्यासाठी लायसन्सची आवश्यकता नाही, पण हे अर्धसत्य आहे. जर तुमची ईव्ही स्कूटर प्रति तास 25 किलोमीटरपेक्षा कमी वेगाने धावत असेल आणि त्याची मोटर 250 वॅट्सपेक्षा कमी असेल तर तुम्हाला त्या ईव्ही स्कूटरसाठी ना लायसन्सची गरज आहे, ना रजिस्ट्रेशनची गरज आहे, ना हेल्मेटची गरज आहे. परंतु जर स्पीड किंवा त्याचं जे वॅट्स आहेत ते जास्त असतील तर त्यासाठी तुम्हाला सामान्य पेट्रोलवाल्या ज्या स्कूटर्स आहेत तशाच सर्व नियम लागणार आहेत. म्हणजेच लायसन्स, रजिस्ट्रेशन, हेल्मेट, नंबर प्लेट या सर्व गोष्टी ह्या तितक्याच आवश्यक असणार आहेत जितक्या सामान्य पेट्रोलच्या ज्या स्कूटर्स आहेत त्यांच्यासाठी. तर अशाच नवनवीन माहितीसाठी लीगल लेन्सला सबस्क्राईब करा. थँक्यू.